झालं बघा इथं गर्दी जमल्यावरी. हे काय झालं गाईज? फुल ऑफ रोडिंग रोड आहे बघा गाईज. गाडी बंद पडली. अभी क्या होगा बघा. कल्याण पण दिसतं, भिवंडी पण दिसतं ना, ठाणा पण दिसतं. हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आता शूट झाला आमचा. शूटच्या थोड्याशा क्लिप असतील त्याच्यामध्ये. नेहमी आमचा ब्लॉग एकदम अचानक भयानक होता. काहीच प्लॅन नव्हता शूटचा, तर अचानक चालू केला. प्लीज बघा तुम्ही कमबॅक झालेला आहे. कमबॅक काय, मी बाहेर गेलो म्हणून आम्ही व्हिडिओ कुठं बाहेर? नाक्या हो का? हा तर चला गाईज, आमची शूट झालेलं आहे. अचानक मी भयानक प्लॅन झाला. पाऊस थांबला म्हणून प्लॅन केला आम्ही. यावेळी प्लॅन केला ना, बोलवला. तर आमची 2 कंटेंट झालेले आहेत. आणि पावसामुळे आमचे केस खराब झालेले आहेत. त्याच ना गणुडी काही दिसत नाही रे. गणुडी लपले लास्ट गणुडी लास्ट काय आता तर guys, त्या बाई त्या अकाउंट न्यू कंटेंट येणार आहे. तर नक्की बघा आणि खूप सारा प्रेम द्या. आणि स्टोरीला येऊन फॉलो करा आणि तिच्या अनफॉलो करा. 100K प्लस फॉलोअर्स आहेत तिचे. आणि आपले 10,000 सबस्क्राईबर. तर काही इंस्टावर सबस्क्रायबर असतील तर फॉलोअर्स द्या ना माहिती त्याला. 10,000 नाले सबस्क्रायबर यो. युट्यूबला. नाले यो. नाले यो. 2 मिनिटं. तर गाईज तो करा आयडीला. आणि चल 1 मिनिटाला झाला. मेकअप उतरली बघ. 1 मिनिटाला झाला मेकअप उतरली. आता इथे थांबलो जरा खायला घ्यायला. आणि गणेश भाई आमचं टेन्शन मध्ये आहे. मी आता आम्ही डोंगरावर जाणार आहे, तर मी तुम्हाला दाखवतो की तिथं मी काय करणार आहे. तर काही आमच्या इथला फेमस चणा वाटाणावाला. तर कोणाला डोंगरावर जायचं चाकणं घ्यायचं असेल तर इथूनच घ्या. चाकणाने खायला ना. अर्जुन गुप्ता. अर्जुन गुप्ता भाई. भावाला फुल इज्जत. ते तिकडे कुठे गेले ते? गाईस आता चणे शेंगदाणा वाटाणा मस्त पावसाचा आनंद घेत आम्ही खाऊ. काय झालं बघा इथं गर्दी जमल्यावरी. हे काय झालं चिराग? मासे वगैरे चालले. गटारीन वास येतो बघा. गटारीन मासे पकडतो. मला वाटलं भांडण मिंडण झाली काय. गटारमध्ये मासे पकडीत लावल्या तू. लोकांनाच काय आलं गणुडी गणोडी शूट होतं त्यांच्या. तुला पण घुसत आहे का आतमध्ये? तर डबल अंकल डबल कोण असतो भाऊ. कशी केवढा थम्सअप आहे बघू. अरे बघ ना भैया काय बोलायचं आता. डबल पण नाही करत काका. अर्धा पिलेला वाटतं रे. आम्ही चाललो टिंडीगडावर. आफ्टर लॉंग टाइम, बरेच दिवसानंतर टिंडीगडावर चाललो. मस्त तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवत आहो. एकदम ढगात जाणार आहोत आपण अजून. आता ढगात जाणार आहे. गाईज फुल ऑफ रोडिंग रोड आहे बघा. ऑफ रोडिंग आहे, फुल ऑफ रोडिंग ब्रो. पडलो नाही पाहिजे आराम म्हणजे. आलो नको बघते तू. आलो नको उतरू का इथं? चल चल. ब्लॉग खराब झाला. थांब ना आता. तर गाईज कसा रोड आहे बघा. या अशाच रोडांशी जायला मजा येतं. आदावत झाली त्यांची पण तिकडे. हे भाई काय व्ह्यू आहे यार. गाईज पूर्ण भिवंडी दिसते इथून. कडक यार. हे चिराग भाई बघे कसा दिसते. गाईज गाडी बंद पडली. अभी क्या होगा? मी बनवते वाटतं. मी बनवते वाटतं गाडी. मी उतरल्यावर गाडी चालू आली. अरे थांब ना, पळू नको ना. तर गाईच खरंच जाम भारी वाटतं. तुम्ही बाहेरून कोणी ब्लॉग बघत असेल तर नक्की एक दिवशी थोडा भारी व्ह्यू असं ना. रात्री तुम्ही वरती पोहोचले ना, मंदिराच्या वरती जाऊन फक्त 10 मिनटं बसले ना, तुम्हाला 2 मिनिटांनी झोपेल. आवडी भारी आवाज असतो. आणि इथल्या पूर्ण भिवंडी कल्याण ठाणा सगळं दिसत असतं. चेक करा ते वरती तर आईच बघा झोमॅटो बोलले वरती. पोलीस ग्राउंडिंग डायरेक्ट कॅमेरा मारला असेल तरी दुसराच काहीतरी विचार केला असता. म्हणून जरा मागवा माझा विषय असं.
तो गाईज बघा पोचलो फायनली आम्ही. किती भारी व्ह्यू दिसतं बघा. कल्याण पण दिसतं, भिवंडी पण दिसतं ना, ठाणा पण दिसतं. हा हे कल्याण, जो इकडे ठाणा. क्वालिटी आहे बाकी मोबाईलला आपले. गाईज किती भारी मोसम आहे बघा. हे मोसम मध्ये चणा चटपटी शेंगदाणे वगैरे खायला फुल पॉवर. चाकण्याच खातो ना आम्ही. चाकण्यात दुसरं सिस्टम खात नाही, पित नाही आम्ही. म्हणून चाकण्यात खायला लागतं. थॉन्सअप आम्ही बघतो, थॉन्सअप पेक्षा थॉन्सअप. आणि भाव आमचा इथल्या उडी टाकून आमची जात सोडणार आहे आजपासून. आम्ही खूप समजवला पण नाही समजत तो, त्यामुळे काय विषय नाही. जाऊ दे एकदा. जंगल मोर तो लग्न चालू करू का? आला इथे सगळे व्हिडिओ झाले ना, बोलतो चालू करू का? एक कंटेंट शूट करायला काही त्याला सांगता का आमचं कंटेंटचा BTS टाईप दाखव आम्हाला. कंटेंट शूट करून झालं ना आम्हाला, ते बोलतो दाखवू का बोलता, आता चालू करू का बोलता. आता गनुडी तू एक काम कर, तू काहीच कामाचा राहिला ना, तू इथल्या उरी मार खाली चालला. ढकलणार रे चिराग आता. तसा लोह गडावर पडून ढकललेला तसा चिराग टाकून दिले तिथल्या. हे ढकल चिराग ढकल तू ढकल. ते पोरीला लोह गडावर ढकलले. घे ना आता तू, मी फोटो काढतो घे. लगे उद्या न्यूज येईल भिवंडी लाईव्ह मध्ये. दे ना तू, पोच दे ना तू. कसा आई शपथ. थांब काय विषय काढले का नाही तुम्ही? तुम्ही आम्हाला आता कोमान पाठवलं असतं. मला चक्कर आली. याने वाटतात आपल्याला कोमान पाठवलं असतं. मला वाटलं गेला काय खाली डायरेक्ट घरात. स्पीड मध्ये गेला ढकलला बघू ब्लॉग घे ना तू, घे ना. अरे घे ना. ब्लॉग घे स्टार्ट है. जैसे वो बारिश की बूंदे जमीन पे गिरती है ना, वैसे उसकी बातें मेरे दिल पे गिरती है. मौसम जरा सा रूठा हुआ. कालो कवरा घातले हो तो. काय बोल भाई. तर काय बघू शकता गण्याने आपल्या तिकडे उडी मारलेली आहे, त्यांचा जीव धोक्यात टाकून आमच्यासाठी. तर गण्या तुम्ही असं का केलं? तर मी कसं बोललो भाई की मला 6 महिन्याचा प्रेम होता. हा आणि ब्रेकअप होऊन 1 वर्ष झाला. हा तर तिचा म्हणला की मी असा आजार केलो आज. हा. तर बघू आता नंतर माझा तिथून आल्यावर काय होतो. कारण माझे मित्र पण इथं आहे म्हणजे संगतीला. तर ते लोक नेणार आता हॉस्पिटलला. बघू आता काय होतं. हॉस्पिटलला काय झाले तुला? हॉस्पिटलला नाही आला? मला तर असं वाटत नाही हा, की मी परत येऊ शकतो आयुष्यामध्ये. हा. तर सांगतो द्यायचं नंतर काय बस ना. तर काही बघू शकता भाईने आपल्याला अशी स्टोरी सांगितलेली आहे आपल्याला. तर खूप दुःख भरी अशी गोष्ट आहे बाईची. आपल्याला 6 महिन्याचा प्रेम होता, फक्त 6 महिन्याचा. 6 महिन्याचा प्रेम होता. इथं आम्ही 2-2, 3-3, 4-4 वर्ष झालं प्रेम सोडून, पण याचा 6 महिन्याचा प्रेम नाही आणि 6 महिन्यात धोका आहे. जीवाचा बरा वाईट करायला चाललेला आपल्या. पण गाणे असं काही करू नको. ठीक आहे भाऊ, तुम्ही सांगतीला म्हणून की आज मी तुमचं म्हणलं वाचलोय की भाऊ लोक होते जरा तर वाचलो. असं काही करायला परत जाऊ नको, समजला? ठीक आहे भाऊ, नक्की. थोडी काही राईप मध्ये येत राहते. फोरीन ते तर माहिती आहे, लेकिन तू दिसतो पण एवढा स्मार्ट की तुला लगेच भेटतील पोरे. आम्हाला आमचं काही समजत नाही काय. 6 महिन्याचा रिलेशनशिप होता. तर चला गाईज, अशा प्रकारे खूप टाइम झालेला आहे. आता आम्ही निघतो. इथला आमचा प्रवास खूप भारी होता आजचा.